नमस्कार, झकास मराठी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी राजगिरा पुरी. रेसिपी सुरू करण्याआधी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य तुम्ही इथे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. पुरी बनवण्यासाठी मी इथे 2 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे. आता आपण यात घालूया चवीनुसार मीठ. जर तुम्ही उपवासाला साधं मीठ खात नसाल तर उपवासाचं मीठ वापरू शकता. मीठ पिठात व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण यात थोडंसं तेल घालणार आहोत. मी इथे शेंगदाणा तेलाचा वापर केला आहे. जर तुम्हाला तेलाऐवजी तूप घालायचे असेल तर तूपही वापरू शकता. हे तेल पूर्ण पिठाला चांगल्या प्रकारे चोळून घेऊया. आता थोडं थोडं पाणी घेत पीठ मळून घेऊया. पीठ आपण थोडं घट्टच ठेवणार आहोत म्हणजे पुऱ्या लाटणं सोपं जाईल. मित्रांनो, राजगिरा आपण शक्यतो उपवासाला खातो, पण एरवीही राजगिरा खाल्ला पाहिजे कारण तो अतिशय पौष्टिक असतो. त्यात प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. राजगिरात डायटरी फायबरही चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे राजगिरा नियमितपणे खाणं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. पीठ मळण्यासाठी जवळपास अर्धा कप पाणी मी इथे वापरलेलं आहे. आता हातावर थोडंसं तेल घेऊन पीठ थोडं मळून घेऊया. पीठ 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. दहा मिनिटं झालेली आहेत. पिठाला थोडं तेल लावून आणखी थोडं मळून घेऊया. तर मित्रांनो, राजगिरा पुरी बनवण्यासाठी पीठ आता पूर्णपणे तयार आहे. आता आपण पुऱ्या बनवण्यासाठी मध्यम आकाराचे गोळे बनवूया. जर गोळे खूप छोटे घेतले तर पुऱ्या खूपच छोट्या होतील. त्यामुळे मध्यम आकाराचे मी इथे गोळे बनवणार आहे. आता पोळपाटावर थोडं सुकं पीठ घालून आपण पुऱ्या अशा प्रकारे लाटून घेणार आहोत. बाकीचं पीठ तुम्ही झाकून ठेवा म्हणजे ते सुकणार नाही. पुऱ्या आपण थोड्या जाडच लाटणार आहोत. जर जास्त पातळ लाटल्या तर त्या फुगणार नाहीत. पुरी लाटून तयार आहे. तुम्ही पाहू शकता आपण ही थोडी जाडच ठेवली आहे. यावरून एक्स्ट्रा पीठ तुम्ही काढून टाका. मी कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं. यात मी छोटासा पिठाचा गोळा टाकते. तुम्ही बघू शकता पिठाचा गोळा लगेच वर आला आहे म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आता आपण यात पुऱ्या तळून घेऊया. अशा प्रकारे पुरीच्या वरच्या बाजूला आपण तेल घालायचं आहे म्हणजे ती छान फुगेल. आता आपण हिला पलटवून दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित तळून घेऊया. पुरी गोल्डन ब्राऊन रंगाची होईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत. तुम्ही बघू शकता पुरी मस्तपैकी तळली गेलेली आहे. छान सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण यातून एक्स्ट्रा तेल काढून पुरीला बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपण लाटून आणि तळून घेतलेल्या आहेत.
या पुऱ्या तुम्ही उपवासाच्या बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता, मस्त लागतात. तर तुम्हीसुद्धा या राजगिराच्या पुऱ्या नक्की बनवून बघा आणि तुमचे विचार आमच्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.